येवला तालुक्यातील खामगाव इथे असणाऱ्या खडी क्रेशर आणि डांबर प्लांट इथे देखरेख करणारे खामगाव पाटी येथील तुळशीराम सुराशे यांच्या खुनाचा छडा स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या 24 तासांमध्ये लावलाय। यामध्ये चोरी गेलेल्या डंपरसह संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। येवला तालुक्यातील खामगाव इथे असणाऱ्या खडी क्रेशर आणि डांबर प्लांट इथे देखरेख करणारे खामगाव पाटी येथील तुळशीराम मोतीराम सुराशे यांच्या खुनाचा छडा अवघ्या 24 तासांमध्ये लावण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये चोरी गेलेल्या डंपर आणि संशयितांना ताब्यात घेण्यात आलाय। बुधवारी 27 मार्च रोजी मध्यरात्री खामगाव पाटी इथे सुदाम कारभारी कदम यांच्या बंद अवस्थेमध्ये असलेले खडी क्रशर लगत असणाऱ्या त्यांचे जावई अविनाश गाडे यांच्या डांबर प्लांट इथे देखरेख करणारे तुळशीराम मोतीराम सुरासे हे रात्री पहारा देत होते। त्यांना 5 ते 6 व्यक्तींनी यावेळी गंभीर मारहाण करून त्यांचे हातपाय बांधून क्रशरवर असणारा 10 चाकी हायवा ट्रक पळवून नेलाय। या घटनेमध्ये तुळशीराम सुरासे यांचा जागीच मृत्यू झालाय। याबाबत येवला तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक ग्रामीण जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव नीलोत्पल मनमाड उपविभागाच्या सहाय्यक अधीक्षक रागसुधा स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांनी पथकाच्या माध्यमामधून तपासाची चक्र फिरवली। त्यानुसार कोपरगाव तालुक्यामधील संशयित अजय मारुती निकम याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं। त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं साथीदार आकाश रंगनाथ लोखंडे, सचिन खालकर, मनोज छगन, अमोल पानसरे, संदीप गायके यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली स्विफ्ट डिझायर कार तसेच जबरीनं लूटमार करून नेलेला 10 चाकी हायवा ट्रक असा एकूण 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक अशोक करपे, उपनिरीक्षक स्वप्नील नाईक, संदीप कहाळे, सहाय्यक निरीक्षक अरुण पगारे, रवीन शिलावट, हवालदार रवींद्र वानखेडे, रावसाहेब कांबळे, भारत कांदळकर, राजू सांगळे, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, संदीप हंडगे, हेमंत गिलबिले, इम्रान पटेल, विशाल आवाड, संदीप लगड, मंगेश गोसावी, हरीश आवाड, गिरीश बागुल, योगेश गुमलाडू यांनी ही कारवाई केली आहे। या कारवाईमुळे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांचं मोठं कौतुक केलं जात आहे। योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।